नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या एका अत्यंत निर्णायक टप्प्याबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे 1928चा नेहरू रिपोर्ट. हा नुसता कागदाचा तुकडा नव्हता बरं का. आधुनिक भारताच्या संविधानाचा आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा हा एक भक्कम पाया होता. भारतीयांनी स्वतःचं संविधान स्वतः लिहिण्यासाठी टाकलेलं हे पहिलं आणि सर्वात धाडसी पाऊल होतं. या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. साम्राज्यशाहीचं आव्हान, नव्या मसुद्याची आखणी, मतदारसंघाचा तो मोठा वाद, समाजातील अंतर्गत मतभेद आणि या सगळ्यातून पूर्ण स्वराज्याकडे झालेली आपली वाटचाल. चला तर मग सुरू करूया. भाग 1. साम्राज्यशाहीचे आव्हान, एका साम्राज्याचा टोमणा. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मुळात हा मसुदा तयार करण्याची वेळ भारतीय नेत्यांवर अचानक का आली? एक विभागलेला देश खरोखरच एकसंध संविधान तयार करू शकेल का? हा तो कळीचा प्रश्न होता ज्याने सगळी सूत्र हलवली. झालं असं होतं की तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांना वाटायचं की भारत हा जाती, धर्म आणि प्रांतांमध्ये इतका दुभंगलेला आहे की इथे राजकीय सहमती होणं निव्वळ अशक्य आहे. तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड पर्कनहेड यांनी तर थेट आव्हानच दिलं. ते म्हणाले, सर्व समुदायांना मान्य होईल असा एक ठोस घटनात्मक आराखडा तयार करण्यास भारतीय पूर्णपणे अक्षम आहेत. हा टोमणा अगदी जिव्हारी लागणारा होता. पण याचा फायदा असा झाला की या एका अपमानामुळे भारतीय नेते पेटून उठले. त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि फेब्रुवारी 1928 मध्ये सर्वपक्षीय परिषद बोलावून दाखवून दिलं की हो, आम्ही आमचं संविधान नक्कीच लिहू शकतो. भाग 2. नव्या मसुद्याची आखणी, समितीची स्थापना. ब्रिटिशांच्या या आव्हानाला उत्तर देण्यासाठी एका ऐतिहासिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमधलं वैविध्य खरंच थक्क करणारं होतं. अध्यक्षस्थानी होते मोतीलाल नेहरू. पण नुसती नावं पाहू नका, त्यांच्या विचारसरणीकडे लक्ष द्या. तेजबहादूर सप्रूंसारखे मवाळ आणि उदार मतवादी नेते, सुभाषचंद्र बोसांसारखे अत्यंत आक्रमक आणि तरुण काँग्रेस नेते, हिंदी महासभेचे प्रतिनिधी म्हणून MS अणे आणि शिखांचे प्रतिनिधी म्हणून मंगलसिंग, अगदी वेगवेगळ्या टोकाचे विचार असणारे लोक एकत्र येऊन एक घटनात्मक चौकट तयार करत होते. हेच मुळात खूप मोठं यश होतं. आणि या समितीने जे काम केलं ते खरोखरच क्रांतिकारक होतं. नेहरू रिपोर्टने तब्बल 19 मूलभूत अधिकारांची शिफारस केली. विचार करा, 1928 सालात या रिपोर्टने सर्व प्रौढांसाठी मतदानाचा अधिकार आणि महिलांसाठी समान अधिकारांची मागणी केली होती. ही त्या काळातली अत्यंत प्रगत, अगदी पुढचा विचार करणारी संकल्पना होती. या ऐतिहासिक रिपोर्टचे मुख्य आधारस्तंभ खूप स्पष्ट होते. सर्वात मोठी मागणी होती कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारखं वसाहतीचं स्वराज्य म्हणजेच डोमिनियन स्टेटस मिळवण्याची. केंद्रात 2 सभागृह असलेलं विधिमंडळ, प्रांतांमध्ये जबाबदार सरकार असावं असं यात म्हटलं होतं. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण धर्मनिरपेक्षता. राज्याचा धर्माशी कोणताही संबंध नसेल हे त्यांनी अगदी ठणकावून सांगितलं. तसंच राज्यांची रचना भाषिक आधारावर असावी. ही आजची व्यवस्थासुद्धा याच रिपोर्टमध्ये पहिल्यांदा मांडली गेली होती. भाग 3. मतदारसंघाचा वाद, मुख्य संघर्ष. इथपर्यंत सगळं सुरळीत वाटत असलं तरी खरी अडचण पुढेच होती. कोणत्याही मोठ्या राजकीय मसुद्यात काही अत्यंत नाजूक मुद्दे असतातच, आणि इथे तो मुद्दा होता प्रतिनिधित्वाचा. 1909 पासून इंग्रजांनी चालवलेली स्वतंत्र मतदारसंघ म्हणजेच सेपरेट इलेक्टोरेटची पद्धत आणि नेहरू रिपोर्टने सुचवलेली संयुक्त मतदारसंघ म्हणजे जॉईंट इलेक्टोरेट्सची पद्धत, ह्यातील तो मोठा संघर्ष होता. नेहरू रिपोर्टने स्वतंत्र मतदारसंघाची पद्धत पूर्णपणे नाकारली. त्याऐवजी त्यांनी संयुक्त मतदारसंघाची शिफारस केली, ज्यामध्ये मुस्लिम समाजासाठी फक्त तिथेच जागा राखीव असतील जिथे ते अल्पसंख्यक आहेत. पण या एका शिफारशीमुळे मोठा वाद पेटला आणि याच कारणामुळे मुस्लिम नेत्यांनी हा रिपोर्ट नंतर फेटाळून लावला. प्रादेशिक समतोल राखण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणजे सिंध प्रांताचा प्रश्न. मुस्लिमांचं प्राबल्य असलेल्या सिंध प्रांताला बॉम्बे प्रेसिडेन्सीपासनं वेगळं करून त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची शिफारस ह्या मसुद्यात करण्यात आली. मात्र त्यासाठी अट होती की तो प्रांत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असायला हवा. थोडक्यात सांगायचं तर हे सगळे प्रादेशिक आणि धार्मिक प्रतिनिधित्व संतुलित करण्याचे आटोकाट प्रयत्न होते. भाग 4. अंतर्गत आणि सामाजिक मतभेद, सहमतीचा भंग. लॉर्ड बर्कनहेड यांचं आवाहन भारतीयांनी स्वीकारलं खरं, पण हा मसुदा जसा पुढे आला तसतसे भारतीय समाजातील आणि राजकारणातील अंतर्गत मतभेद अगदी चव्हाट्यावर आले. हा केवळ 2 धर्मांमधला वाद नव्हता, तर 2 पिढ्यांमधला संघर्ष होता. एका बाजूला जुने जाणते नेते होते ज्यांना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत वसाहतीचं स्वराज्य पुरेसं वाटत होतं, तर दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांसारखे तरुण तडफदार नेते होते. त्यांना वसाहतीचं स्वराज्य नकोच होतं, त्यांना पूर्ण स्वराज्य हवं होतं. आणि यासाठी
यासाठी त्यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना करून चक्क स्वतःच्याच पक्षातल्या जुन्या नेत्यांच्या विरोधात एक मोठा दबावगट तयार केला. प्रादेशिक पातळीवरही या रिपोर्टला वेगवेगळे प्रतिसाद मिळत होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातली परिस्थिती पाहूया. MS आणे यांच्यासारखे विदर्भातले नेते मसुदा समितीत होते, पण महाराष्ट्रातल्या सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्षाच्या नेत्यांमध्ये एक वेगळीच भीती होती. त्यांना वाटत होतं की जर ब्रिटिशांचं नियंत्रण गेलं आणि हे वसाहतीचं स्वराज्य आलं तर सत्तेवर पुन्हा एकदा उच्चवर्णीयांचं वर्चस्व निर्माण होईल. हा त्यांच्या सामाजिक सुरक्षेचा एक अत्यंत गंभीर प्रश्न होता. याच सामाजिक मतभेदांवर अगदी अचूक बोट ठेवलं ते डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी. त्यांनी नेहरू रिपोर्टवर सडकून टीका केली. त्यांचं अत्यंत स्पष्ट मत होतं की या मसुद्यात शोषित वर्गासाठी म्हणजेच डिप्रेस्ड क्लासेससाठी पुरेशी सुरक्षा आणि निश्चित प्रतिनिधित्वाची कोणतीही ठोस तरतूद केलेली नाहीये. हा मसुदा भारतीय समाजातली ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची सामाजिक दरी सांधण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे, हे यातून स्पष्ट झालं. भाग 5. पूर्ण स्वराज्याकडे वाटचाल, एक नवीन पर्व. या सर्व राजकीय, प्रादेशिक आणि सामाजिक मतभेदांमुळे एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झाली की हा तडजोडीचा मार्ग आता काम करत नाहीये. 1928 ते 1929 या काळातील घडामोडी खूप वेगाने बदलत गेल्या. 1928 मध्ये हा रिपोर्ट तयार झाला, पण लगेचच मोहम्मद अली जिना यांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि 1929 मध्ये आपले प्रसिद्ध 14 मुद्दे मांडले, ज्यात त्यांनी केंद्राची ताकद कमी करण्याची मागणी केली. दुसरीकडे काँग्रेसने ब्रिटिशांना हा रिपोर्ट स्वीकारण्यासाठी 1 वर्षाचा अल्टिमेटम दिला होता, पण ब्रिटिशांनी नेहमीप्रमाणे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि याचाच परिणाम म्हणून डिसेंबर 1929 मध्ये ऐतिहासिक लाहोर अधिवेशनात काँग्रेसने हा तडजोडीचा मार्ग कायमचा सोडून दिला आणि पूर्ण स्वराज म्हणजे संपूर्ण स्वतंत्रचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. या संपूर्ण प्रवासाच्या मुख्य मुद्द्यांवर पटकन एक नजर टाकूया. समितीचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. मुख्य उद्दिष्ट होतं वसाहतीचे स्वराज्य मिळवणं. सर्वात कळीचा आणि वादाचा मुद्दा ठरली ती संयुक्त मतदारसंघाची शिफारस. जमेची बाजू म्हणजे यातल्या 19 मूलभूत अधिकारांची नोंद. आणि अंतिम परिणाम काय झाला तर ब्रिटिशांनी हा रिपोर्ट फेटाळला, पण याच अपयशाने 1929च्या पूर्ण स्वराज्य घोषणेचा मार्ग मोकळा केला. आणि आता आपण या विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार नक्की करा. नेहरू रिपोर्टमध्ये जे प्रतिनिधित्व आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे प्रश्न सुटू शकले नाहीत, त्याच प्रश्नांनी पुढे अनेक दशकांनंतर स्वतंत्र भारताच्या अंतिम संविधानाची रचना कशी घडवली असेल. मूलभूत अधिकारांची बीजे इथेच रोवली गेली होती हे नक्की, पण समावेशन आणि प्रतिनिधित्वाचा तो संघर्ष अनेक दशके चालला. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण अभ्यासासाठी नक्की जोडलेले रहा.